रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. नमस्कार, रोकठोक न्यूज चॅनल मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. आता चालू घडामोडी माढा लोकसभा रणधुमाळी सध्या चालू आहे आणि काल नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच दौरा झाला आणि त्या दौऱ्याच्या समवेत कुडूस गावचे लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे सर हे होते. त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय प्रकारे दौरा झाला, काय काय चर्चा झाली आणि पुढील काय रणनीती आहे ही त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार सर. नमस्कार पत्रकार साहेब. काल विकास कामाच्या बाबतीमध्ये पुणे या ठिकाणी गेलो असता त्यांना काही निवेदन विकास कामाच्या बाबतीमध्ये दिली गेली आणि पहिल्यांदा सुरुवातीला कुडूस ग्रामपंचायतीबद्दलची जी काही कामं होती आणि नंतरच्या काळामध्ये 801चा प्रश्न असेल, गोरगरिबांच्या घराचा राहण्याचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्याबाबतही चर्चा केली गेली आणि सहजासहजी जे एवढा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सरपंचाला सुद्धा भेटू शकतात आणि ते वेळ देऊ शकतात, त्यांच्यासारखं कौशल्य आणि हे तरी भाजपची काम करण्याची आपल्या पक्षाची त्यांची ती युक्ती जी चांगल्या पद्धतीनं ते काम करतात म्हणून तर आपण भाजपलाच पाठिंबा द्यायचा असं निवडलेलं आहे. वास्तविक पाहता भाजप हा तळागाळातल्या लोकांचं काम करू शकतो. समजा आता इतर दुसऱ्या पक्षामध्ये जर गेलं तर गावातला पुढाऱ्याला घेऊन जायचं, परत आमदारांना घेऊन जायचं, खासदारांना घेऊन जायचं, पण डायरेक्ट उपमुख्यमंत्रीसुद्धा आणि ते सुद्धा डायरेक्ट भेटू शकतात सर्वसामान्याला, ही एक विशेष बाब म्हणावी लागेल. आणि दुसरा मुद्दा या रणधुमाळीमध्येच नाही पण प्रत्येकाचं त्या ठिकाणी भाजपचा खासदार असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, ह्या तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते साहेब असतील, सर्वसामान्याची नाळ हे जोडणारे नेते आहेत. त्याच्यामुळे आणि भाजपच मुळात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाशी त्या ठिकाणी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी पूर्णपणे कुडूस ग्रामपंचायत असेल, कुडूस गण असेल, वेळापूर जिल्हा परिषद गट असेल, माळशिरस विधानसभा मतदारसंघ असेल किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, ही चांगल्या पद्धतीनं त्यांचं लक्ष आहे. आणि आत्तापर्यंत जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधीच्या बाबतीमध्ये आम्ही फक्त मोदी साहेबांना त्या ठिकाणी निवडून देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू आणि ह्या माढ्यामध्ये 100% काही नाही काही मताने का होईना त्या ठिकाणी 1001% माढ्याची सीट ही भारतीय जनता पक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर 100% विजयी होतील. आता चालूला तालुक्यातनं उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र आले, याबद्दल या तालुक्यातलं काय चित्र बदललंय? या तालुक्यामध्ये दोन्ही गट जरी एकत्र आले असले तरी उत्तमराव जानकर साहेबांच्या गटामधले त्यांच्या पाठीमागे लोक गेलेत किती हे तुम्ही तपासा आणि त्यातून राहिलेत किती, पाठीमागे राहिलेत किती तेही तपासा. आणि दुसरा मुद्दा, हे जे काही गट दोन्ही एकत्र झालेत या दोन्ही गटाची तुम्हालाही माहिती आहे की प्रतिमा काय आहे जनतेमध्ये, ती काय मी सांगण्याची काय गरज नाही. आता चालूला असं मानलं जातं की माढा लोकसभा मतदारसंघातून किंवा माळशिरस तालुक्यातून कमीत कमी एक 1.5 ते 2 लाखाचं लीड ह्या तालुक्यातून मिळतंय असं बोललं जातं, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? माढा मतदारसंघातून गेल्या वेळेस 2019ला संजय मामा उभा राहिले होते. मामा यावेळेस इकडंच काम करतायत. बबनदादाही तिकडून काम करत होते. बबनदादा ह्यावेळेस इकडून काम करतायत. करमाळ्याचे रेशमी बागल तिकडं काम करत होते, ह्यावेळेस ते बी इकडं काय करतात. सांगोल्याचे त्यावेळेस शाजीबापू आमदार नव्हते, तेही या ठिकाणी इकडेच आमदार झालेत, त्यांचीही विकास कामं केलेली आहेत. आणि फक्त एक गेला माणूस म्हणून एवढा लीडचा इथं काहीच फरक पडत नाही. वास्तविक पाहता त्यांना एक जरी गेला तरी भाजप पक्षामध्ये 4 जण आलेत, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. आणि जनतेला माहिती आहे की 20-30 वर्ष संघर्ष केलेला माणूस
जर अशा पद्धतीने युती करत असेल 30 वर्ष त्या ठिकाणी एकत्र म्हणजे विरोधात राहून फक्त टीका केली 30 वर्ष, मग 30-40 वर्ष टीका केलेली सुद्धा तुम्ही एकत्र आल्यानंतर हे जनता ओळखून आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जनता स्वीकारणार नाही. ही अनैसर्गिक युती आहे, ही सहजासहजी. आणि तुम्ही नेता झाला म्हणजे एक असं होतं की मोहिते पाटील गट एक आणि विरोधी गट असा होता. ह्या ठिकाणी माळशिरस तालुक्यात नेता कुणीच नाही, फक्त मोहिते पाटील गट आणि मोहिते पाटील विरोधी गट अशी लढत आत्तापर्यंत होत आलेली आहे. मग त्यामध्ये विरोधी गटामध्ये SB अण्णा असतील, नंतरच्या काळामध्ये चप्पलला सुद्धा मत दिलं गेलं आणि हे काही एका नेत्याच्या सांगण्यावरून दिलेलं नाही. हे मोहिते पाटील विरोधी गट म्हणून त्यांना मतदान पडलेलं आहे. आणि आत्तासुद्धा मोहिते पाटील गट विरोधी गट तेवढंच मतदान पडणार आहे. ह्या तालुक्यामधून लीड हे एवढं 1,90,000 आम्ही 90% मतं मिळवू, मग भाजपला फक्त 10% मिळणार, ही काही नाही, त्यांचं काही खरं नाही. पण विरोधी जी गट आहे मग त्याच्यामध्ये विरोधी गटामध्ये सुद्धा कोणच नेता तिकडे दिसत नाही. आणि जे नेते गेलेत त्यांच्या मागं किती मतदार आहे हे आपल्याला काही कल्पना नाही. हे तुम्ही त्याचाच अभ्यास करा आणि त्याचंच निरीक्षण करून तुम्ही आम्हाला सांगू शकता नंतर. आता चालूला उत्तमराव जानकरच म्हणतात की माळशिरसकरच मला आमदारकीला आडवे येतात, ह्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता ह्याच्यामध्ये माळशिरसकरच जर आडवे येतात असं जर म्हणत होते आत्तापर्यंत आमदारकीला, आणि प्रत्येकाची आमदारकीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेला कुणाच्या तरी दावणीला नेऊन बांधणं हे योग्य नाही. पहिला मुद्दा, जनता 60 वर्ष संघर्ष करते या ठिकाणी विरोधामध्ये, त्या जनतेला कुणाच्या दावणीला नेऊन बांधताय? ज्याला 30-40 वर्ष संघर्ष केला त्याच्या दावणीला, आणि वरूनच तुम्ही म्हणताय माळशिरसकरांनी विरोध करतात आमदारकीला. माळशिरसकरांनी विरोध एवढा केला असता तर तुम्हाला एवढ्या दिवस मतदान पडलं असतं का? हे साधा विचार आहे. काय एका गावातून पडलेत का? उलटं तुम्ही म्हणताय आता माळशिरसकरांवरती आरोप लावताय. तुम्ही उद्या माळशिरसकर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा मोठा गंभीर आरोप आहे असं मला वाटतं. सर, आता चालू घडामोडीत गावगाड्याचं राजकारण असं मानलं जातंय की तुम्ही प्रवाहाच्या विरोध दिशेने चालला, असं गावगाड्यातल्या काय जाणकार मंडळीचं, नेते मंडळीचं म्हणणं आहे. याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? तर जाणकार आणि विरोधी नेते मंडळाचं गावातल्या, आता गावामध्ये पूर्वीपासून 50-60 वर्षापासून विकास किती झाला, कुणी किती केला, हे सगळं गावाला माहिती आहे. आणि दुसरा मुद्दा, आता जरी फक्त पुढारी विरोध करतायत पण जनता भाजप बरोबर आहे, जनता ठवरे सरांबरोबर आहे, हे 100% आहे. आणि तरीसुद्धा इथं भाजपलाच मतदान जास्त पडणार आणि जास्तीत जास्त पाडण्याचा मी स्वतः प्रयत्न करणार. आणि माझ्या अगोदर लोकच मतदान देणार आहेत. पुढारी एका साईडला आहे आणि बाकीचे जनता एका साईडला आहे. त्यामुळे जनतेच्या हातामध्ये निवडणूक गेलेली आहे. त्याच्यामुळे कुडूसमध्ये काही बदल होत नाही. जनता प्रत्येकाच्या, आता कुणाचे काय असेल त्या स्वार्थासाठी ते पक्ष सोडून गेले असतील, पण आम्ही काय कुठला पक्ष सोडलेला नाही. 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचंच काम करतोय आणि इथून पुढे भारतीय जनता पक्षाचंच काम करणार. आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही की मला पद आहे, मला पद नको. कुठल्याही पदाची, कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता फक्त कुडूस गावाचा विकास ह्या मुद्द्यावरती आपण त्या ठिकाणी भाजप पक्षामध्येच राहणार आहोत. त्यामुळे आम्ही कोणत्याही गटातटामध्ये जाणार नाही. धन्यवाद सर. आमच्या रोकठोक न्यूज चॅनलला तुम्ही वेळेत वेळ काढून मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल आम्ही रोकठोक चॅनलच्या वतीनं तुमचा आम्ही आभार आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन मकरंद साठेसह मी बंडू कांबळे, खुडूस.